नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर गेल्या 1-2 लेक्चरमध्ये आपण स्टार्टअप, त्यानंतर मेक इन इंडिया, स्टँडअप ह्या वेगवेगळ्या नवउद्योजकांच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने उद्योजकांना दिलेल्या स्कीम पाहिल्या. तर आज आपल्याला या लेक्चरमध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग उपक्रम प्रकरण 5 मध्ये पाहायचं आहे. भाग 1 बघा. प्रकरण 5वे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम भाग 1. यामध्ये सर्वात पहिल्यांदा देशाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगाची संकल्पना उदयास आली. कारण उद्योग निर्मिती ही प्रामुख्याने शहरी भागात जास्त होऊ लागली. मग ग्रामीण भागातील लोंढा शहरी भागाकडे वाढू लागला. मग ह्यावर नियंत्रण करण्यासाठी, शहरी भागातील वाढती बेकारी झपाट्याने कमी करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाची स्थापना केली. यामध्ये या उद्योगांना मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन, त्याचबरोबर आर्थिक सहाय्य करण्याचे काम केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत केलं जातं. म्हणजे थोडक्यात हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नक्की काय संकल्पना आहे हे थोडक्यात आपल्याला जाणून घ्यायचे. बघा, सूक्ष्म उद्योग म्हणजे काय? ज्या उद्योगाची यंत्रसामग्री किंवा गुंतवणूक 5 कोटी आहे आणि वार्षिक उलाढाल 5 कोटीपर्यंत आहे. बघा, थोडक्यात जाणून घ्या. ज्या उद्योगाची यंत्रसामग्री आणि गुंतवणूक त्याचबरोबर वार्षिक उलाढाल 5 कोटीचे आहे, अशा सर्व उद्योगांना सूक्ष्म उद्योग असे म्हणतात. म्हणजे ज्या उद्योगाची गुंतवणूक किंवा यंत्रसामग्री, उद्योगासाठी लागणारी यंत्रसामग्रीची गुंतवणूक 1 कोटी रुपयेपर्यंत आहे आणि वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयापर्यंत आहे, अशा सर्व उद्योगांना सूक्ष्म उद्योग असे म्हणतात. त्यानंतर लघु उद्योग, ज्या उद्योगाची यंत्रसामग्री आणि गुंतवणूक यामध्ये 1 ते 10 कोटी रुपयेपर्यंत आहे. बघा, ज्या उद्योगांची यंत्रसामग्री खरेदी आणि गुंतवणूक हे 1 कोटी ते 10 कोटी रुपयेपर्यंत आहे, अशा सर्व उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. बघा, अजून एकदा बघा. आणि त्याचबरोबर त्यांची वार्षिक उलाढाल 5 ते 50 कोटी रुपयेपर्यंत आहे, अशा सर्व उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. थोडक्यात सूक्ष्म उद्योगापेक्षा लघु उद्योगाचा विस्तार थोडा जास्त आहे. बघा, यामध्ये 1 कोटी ते 10 कोटी रुपयापर्यंत यंत्रसामग्री आणि गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूक असते. त्याचबरोबर 5 ते 50 कोटीपर्यंत वार्षिक उलाढाल असते, अशा उद्योगांना लघु उद्योग असे म्हणतात. त्यानंतर मध्यम उद्योग, ज्या उद्योगाची यंत्रसामग्री खरेदी आणि गुंतवणूक 50 कोटी रुपये आहे आणि 50 ते 250 कोटी रुपये वार्षिक उलाढाल आहे, अशा उद्योगांना मध्यम उद्योग असे म्हणतात. तर ही व्याख्या 26 जून 2020 रोजी भारत सरकारने सूक्ष्म, लघु, मध्यम व्यवसायाच्या नवीन नोटिफिकेशननुसार प्रसिद्ध केलेली आहे. आणि त्यानुसार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्या ही गुंतवणूक आणि उलाढाल या निष्कर्षावर बनवण्यात आलेली आपल्याला दिसून येते. आता यामध्ये आपल्याला सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग समजले. आता यामध्ये आपल्याला सर्वसाधारणपणे त्याचं महत्त्व पाहायचं आहे. म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम या उद्योगांचे किंवा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे क्षेत्राचे महत्त्व प्रामुख्याने आपल्याला जाणून घ्यायचे. तर भारताच्या आर्थिक व्यवस्थेत बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेली देशाची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे रोजगार निर्मिती, गरिबी दूर करणे,
ग्रामीण शहरी स्थलांतर कमी करणे, यातून सामाजिक, औद्योगिक व आर्थिक विकास साधण्याच्या दृष्टीने सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्राचे स्थान आणि भूमिका अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः अतिजलद व प्रभावी बदल घडवून आणण्यासाठी हे क्षेत्र कारणीभूत आहे. मग अशा क्षेत्राचे महत्त्व अधिक स्पष्ट होण्याच्या दृष्टीने काही पुढील मुद्दे आपल्याला विचारात घ्यावे लागतील आणि त्यानुसार त्याचं महत्त्व आपल्याला अभ्यासता येईल. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर भांडवल, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा खर्च कमी. बघा, सूक्ष्म उद्योग असेल, लघु उद्योग असेल आणि मध्यम उद्योग असेल, यामध्ये भांडवल, तंत्रज्ञान व प्रशिक्षणाचा खर्च कमी असतो. या उद्योग क्षेत्राचे स्वरूपच सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरूपाचे असल्याने मोठ्या उद्योग क्षेत्राच्या तुलनेने या क्षेत्रात भांडवल, तंत्रज्ञान आणि प्रशिक्षणाचा खर्च कमी असतो. हे उद्योग क्षेत्राचे वैशिष्ट्य आहे. भारतासारख्या विकसनशील देशाला अनेक उद्योग उभारणे पोषक ठरते. कमी गुंतवणुकीत अधिक लोकसंख्यांना रोजगार मिळाल्यामुळे उद्योगाचे क्षेत्र आणि उद्योग क्षेत्राचा विकास अधिकच झपाट्याने वाढलेला दिसतो. त्यामुळे हे एक महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर मोठ्या उद्योगांना आधारभूत उद्योग. मोठ्या उद्योगांना आधारभूत बाबा, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगामध्ये बहुतांश मोठ्या उद्योगांना त्यांच्या उत्पादनाला लागणारे वस्तूचे उत्पादन केले जाते. कारण मोठ्या उद्योगात आवश्यक असणारे सर्वच बारीक सारीक घटक त्यांना स्वतःला तयार करणे व्यवस्थापकीय दृष्ट्या खर्चाचे व त्रासाचे ठरते. यावरून हे अधिक स्पष्ट होते की हे क्षेत्र मोठ्या उद्योगांना कारणीभूत आहे, मोठ्या उद्योगांना आधारभूत आहे. मोठ्या उद्योगांना प्रगती साधण्यासाठी लघु उद्योग क्षेत्र अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. त्यानंतर कृषी क्षेत्रांना पूरक. भारतासारख्या कृषीप्रधान देशात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र हे प्रामुख्याने पूरक ठरत आहे. कारण या उद्योगास लागणारा बराचसा कच्चा माल हा कृषी क्षेत्रातून प्राप्त होतो. म्हणजेच शेती उद्योगाला या लघु उद्योगाची आणि लघु उद्योगांना शेती क्षेत्राची परस्पर पूरक मदत आवश्यक असते. आपल्या देशातील शेती पूर्णतः निसर्गावर अवलंबून असल्याने लघु उद्योगीय क्षेत्र महत्त्वाचे समजले जाते. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि कार्यक्षम वापर. बघा, लघु उद्योगामध्ये सर्वसाधारणपणे निसर्गात आढळणारी साधनसामग्रीचा उपयोग यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला जातो. आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक असली तरी त्याचा वापर कार्यक्षमपणे करणे व योग्य पद्धतीने करणे आवश्यक ठरते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून नैसर्गिक साधनसामग्रीचा कार्यक्षम आणि योग्य वापर या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून केला जातो. म्हणजेच उत्पादनाच्या मूलभूत घटकाचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर रोजगार निर्मितीस अग्रेसर. बघा, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रामध्ये भांडवल व तंत्रज्ञानाचा कमी वापर असल्याने बहुतांश उत्पादन प्रक्रिया ही मानवी बळावर चालवत असते. मॅन पॉवर, कामगारांचा वापर करून त्यानुसार परिश्रम केले जाते. त्याचबरोबर दुसरे कारण म्हणजे आपल्या देशात इतर देशाच्या तुलनेने मनुष्यबळ मुबलक प्रमाणात असून स्वस्तात उपलब्ध होते. परिणामी देशाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने रोजगाराची निर्मिती अत्यंत महत्त्वाची ठरते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भारतातील इतर उत्पादनाच्या घटकांपेक्षा मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्याचे काम करतात आणि शिवाय स्वयंरोजगाराची संधी आणि सरकारी पाठबळ यामुळे सुद्धा रोजगारामध्ये इतर क्षेत्राच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात लाभ या क्षेत्राला मिळत असतो.
त्यामुळे रोजगार निर्मितीस अग्रेसर हे एक महत्त्व आपल्याला सांगता येईल. त्यानंतर औद्योगिक विकासाला गती. बघा, सर्वसाधारणपणे मोठ्या उद्योगावरच औद्योगिक विकास अवलंबून असतो असं नाही. सर्वच मोठे उद्योग ग्रामीण भागात उभारतील असं नाही. मग ग्रामीण भागामध्ये लघु उद्योग असतील, सूक्ष्म उद्योग असतील किंवा मध्यम उद्योग असतील. या उद्योगामुळे अविकसित भागाचा सुद्धा विकास होतो आणि अविकसित भागाचा विकास झाल्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होतो आणि औद्योगिक विकासाला गती प्रामुख्याने या क्षेत्रामध्ये मिळताना आपल्याला दिसते. त्यामुळे लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे औद्योगिक विकासाच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे क्षेत्र समजले जाते. त्यानंतर समतोल प्रादेशिक विकास साधण्यास मदत. बघा, बऱ्याचशा वेळेला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग असतात, त्यामुळे शहरही मोठी बनत चाललेली आहे. भारताच्या चारही ठिकाणाचा विकास, मुंबई असेल, कोलकाता असेल, चेन्नई असेल किंवा बेंगलोर असेल, या चारही भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास नाही. किंवा दिल्ली असेल तर संपूर्ण अविकसित भागाचा विकास म्हणजे देशाचा विकास. ही गोष्ट लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. मग समतोल प्रादेशिक विकास साधण्याचं काम प्रामुख्याने सूक्ष्म, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगाच्या मार्फत केलं जातं. कारण ग्रामीण भागामध्ये मोठे उद्योग उभा राहणे अशक्य आहे आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे प्रामुख्याने ग्रामीण भागात जो कच्चा माल असतो, नैसर्गिक साधन सामग्री असते, त्याच्यावर अवलंबून असतात. त्यामुळे ग्रामीण भागाचा ज्या ठिकाणी उद्योग उभा राहिला जातो त्या ठिकाणी भागाचा आणि त्या ठिकाणी लोकांचा सुद्धा विकास होतो. त्यांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होते आणि ग्रामीण भाग सुद्धा झपाट्याने विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात. त्यामुळे समतोल प्रादेशिक विकास हे सुद्धा महत्त्व आपल्याला यामध्ये सांगता येईल. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नात अधिक भर. बघा, लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि मध्यम उद्योग हे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात महत्त्वाचा वाटा निर्माण करत असतात. कारण अविकसित ठिकाणी एखादा उद्योग जर उभा केला तर त्या ठिकाणचा विकास होतो. त्याचबरोबर त्या ठिकाणीच्या लोकांना रोजगार निर्मिती मिळते, त्याचबरोबर त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारते, दरडोई उत्पन्नात वाढ होते, त्याचा फायदा राष्ट्रीय उत्पन्नात सुद्धा वाढ होते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात भर पाडण्याच्या दृष्टीने सुद्धा SME म्हणजेच स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस या क्षेत्र महत्त्वाचे समजले जाते. यामध्ये आर्थिक विषमता कमी करण्यास मदत. बघा, मोठमोठ्या उद्योगामध्ये शहरामध्ये असे उद्योग मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे शहरामधील लोकांची आर्थिक परिस्थिती चांगल्या पद्धतीची असते आणि ग्रामीण लोकांची परिस्थिती हालाकीची असते. परंतु सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगामुळे ही परिस्थिती थोड्या प्रमाणात बदललेली दिसून येते. कारण आर्थिक विषमता कमी करण्यास हे उद्योग सक्षमपणे मार्गक्रमण करतात, मार्गदर्शन करतात आणि त्यामुळे सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आर्थिक विषमता ही महत्त्वाची समजली जाते आणि आर्थिक विषमता कमी करण्याचं कार्य सूक्ष्म उद्योग, मध्यम उद्योग आणि लघु उद्योगामार्फत केलं जात असतं. त्यानंतर ग्रामीण शहरी स्थलांतर कमी. बघा, बऱ्याचशा वेळ ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळत नसल्यामुळे बरेचसे ग्रामीण भागातील लोक शहरी भागामध्ये जातात. परंतु सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगाची उभारणी झाल्यापासून ग्रामीण भागातील जी वाढणारी लोकसंख्या, शहराकडे जाणारी लोकसंख्येचा जो लोंढा होता तो सध्या कमी झालेला दिसून येतो. म्हणजे थोडक्यात ग्रामीण शहरी स्थलांतर या उद्योगामुळे कमी झालेला आपल्याला दिसून येते. त्यानंतर औद्योगिक आणि सामाजिक शांतता. सर्वसाधारणपणे औद्योगिक आणि सामाजिक शांतता ही केव्हा निर्माण होते? ज्या वेळेस कामगारांना योग्य वेतन आणि कामगारांना त्या कार्यामध्ये समाधान मिळत असेल. मग शहराकडे जाणारा ग्रामीण भागातील लोंढा कमी झाल्याने ग्रामीण भागातच रोजगार मिळत असल्यामुळे अपेक्षित काम आणि समाधान ज्या ठिकाणी वाटत असेल त्या ठिकाणी
कोणत्याही प्रकारचा कलह आणि कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार घडत नाही. त्यामुळे औद्योगिक शांतता आणि सामाजिक शांतता राखण्यास असे उद्योग साहाय्यभूत करत असतात आणि त्यामुळे देशाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होत असते. धन्यवाद. तर आज आपण सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राचे महत्त्व या घटकाचा अभ्यास केला. पुढच्या लेक्चरला आपण पुढचा भाग घेऊया. धन्यवाद.